नमस्कार, मी विशाल. न्यूजरूम चर्चामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजची न्यूजरूम चर्चा ही खरंच खास आहे, कारण या चर्चेमध्ये आपल्या मनातले आत्ता क्षणात जे प्रश्न आपल्या मनात आहेत त्याची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत आणि आवर्जून ते प्रश्न देखील आपण विचारणार आहोत. आपल्याबरोबर आज कोण आहेत? खरं तर एकेकाळी छगन भुजबळांचा पराभव करून जायंट किलर ठरलेले, त्याचबरोबर एकेकाळी मातोश्रीच्या गळ्यातले ताईत, किंवा आता आपण असं म्हणूयात आत्ता या क्षणाला किंवा यापुढेही ते राज ठाकरेंच्या गळ्यातले ताईत आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर जे मनसेच्या वतीने उत्तम संवादक म्हणून देखील कायम मध्यस्थ म्हणून भूमिका बजावत असतात, ते आज आपल्याबरोबर न्यूजरूममध्ये आहेत. बाळा नांदगावकर जी आपलं IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये या चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. अर्थात आमचे IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश सर आणि मंदार सर दोघंही आहेत. आमचे इतर सहकारी जे बरेचसे प्रश्न विचारणार आहेत. पण हे प्रश्न विचारत असताना टाळी वाजेल की नाही वाजेल हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असताना खरं तर कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय बघूयात. महाराष्ट्र नवोदय पाठशाळेला बरोबर घेऊ एके दिवशी टाळकं फिरलं माझं. कोणाला आमच्याशी फ्रेंडली मॅच करायचे, कोणाला काय करायचे, कोणाला काय करायचंय. आम्ही मात्र पूर्ण ताकदीनिशी आता मैदानात उतरलेलो आहोत. कुठेतरी आता या दोन पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आपली मनस आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. आम्ही युतीला तयार आहोत. लहान भाऊ म्हणून आपण आमच्या युतीचा सन्मान राखावा, विचार करावा प्रस्तावाचा. माझ्याकडे प्रस्ताव कोणताही आलेला नाही. याचा अर्थ मी मातोश्रीला गेलो ते खोटं आहे. याचा अर्थ मला अनिल देसाई, सुभाष देसाई साहेब, राहुल शेवाळे साहेब, अनिल भरत साहेब, मिलिंद नार्वेकर हे भेटलं ते करायचं खोटं असेल. त्याच्या पलीकडे मी काय बोलू शकत नाही. जर खरंच तुमच्या मनामध्ये आहे तर चर्चा का नाही केली? कोणाची पुरे झाली आता उगा माथे फोडी दगडात माझा जीव होता. वैरी कोण आहे इथे कोण साथी विठ्ठला. अभिनय तो कमी नाही असं नाहीये. कोणता झेंडा घेऊ हाती. अभिनय तो कवी नाही असं खुद्द बाळा नांदगावकरच म्हणालेले आहेत. त्याच्यामुळे आपण त्यांनाच विचारूयात की खरं तर सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे की टाळी वाजलीच नाही पण ती वाजू शकते असं देखील एक म्हटलं जात आहे. थोडंसं मला सरांकडे सगळी सुपूर्द त्यांच्याकडे देत असताना प्रश्नांची मला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा छगन भुजबळांचा आपण पराभव केला होता तेव्हा आपल्याला जायंट किलर म्हटलं गेलं. आपण मातोश्रीवर गेला होतात तेव्हा खूप जंगी स्वागत झालं होतं, साहेबांनी आपलं कौतुक केलं होतं. पण जेव्हा त्यानंतर बरंचसं आपण बघितलं की काळ बदलला, आपण राज साहेबांबरोबर आहात, पुन्हा एकदा जेव्हा आपण मातोश्रीवर गेलात तेव्हा मात्र भेट नाकारली गेली. क्लेशदायक होतं आपल्याकरता एक सैनिक म्हणून. आतापर्यंत माझी कधीच भेट नाकारलेली नाही लक्षामध्ये मी, कारण ठाकरेंचा झेंडा मी हाती घेतलाय ना. विठ्ठला हा कुठला झेंडा घेऊया, आपला ठाकरेंचा झेंडा असल्यामुळे मला भेट कधी नाकारली नाही. मला इकडे काय नाही तिकडे काय कधीही नाही. परवाही मी गेलो होतो, माझी भेट नाकारली नाही. 7:04 गेलो, 7:08 मला मातोश्रीमध्ये घेतलं होतं. त्याच्यामुळे भेट नाकारण्याचा काही विषय येत नाही. पण नेमकं काय घडलं तेव्हा म्हणजे? नाही, खरं त्याच्या कसं आहे की 21-22 तारीखपासून मी पाहत होतो सन्माननीय राज ठाकरे सन्माननीय उद्धवजींना फोन करत होते. माझ्यासमोर एक 7 फोन त्यांनी केले, त्यातले 3 फोन तर माझ्यासमोरच झाले. शेवटी मग त्यांनी 21-22 तारखेलाच ही शिवसेना भाजपची युती तुटण्यापूर्वी संजय राऊतांना त्यांनी फोन केला होता आणि संजय राऊतांना फोन करून त्यांची काय भावना होती ती त्यांनी निवडणुकीच्या संदर्भात बोलून दाखवली होती. ती मला माहिती आहे आणि उद्या ते दिनानाथला बोलणारच आहे, त्याच्यामुळे त्यांची भावना काय ती बोलून दाखवतीलच. आणि त्याच्यानंतर ते सतत फोन करत होते, परंतु उद्धव साहेबांनी काय फोन घेतला नाही. आणि परवाकडे त्यांनी माझ्यासमोर सकाळी 11:15 फोन केला. तो फोन केल्यानंतरही त्यांनी फोन घेतला नाही. तो फोन घेतला नाही. मग 2-3 वेळा त्यावेळेला पण फोन केले पण नाही घेतला आणि तिथून सांगितलं की ते लाईनवरती नाही आहेत म्हणून. आणि त्यानंतर मला बोलले आता फोन नाही घेत आहे, तर म्हटलं ठीक आहे. मग नंतर मी त्यांच्यासमोर अनिल देसाईंना फोन केला होता. म्हटलं अनिल कुठे आहेस? तर म्हणलं नाही मातोश्रीलाच निघालो आहे. उद्धव साहेबांना माझा निरोप दे की मला भेटायला यायचं आहे, तर तू गेल्यानंतर सांग जरा, मला काही महत्त्वाचा विषय आहे त्यासाठी मला यायचं आहे. तो बोला ठीक आहे बाळा, मी गेल्यानंतर तुला सांगतो.
म्हणजे मी 11:06 त्याला त्याच्याशी फोनवर बोललो होतो. 1 वाजेपर्यंत त्याचा फोन नाही आला. मग 1 वाजून काहीतरी माझं आहे त्याच्यात. मग परत त्याला मी फोन केला, त्याचा फोन बंद होता, कारण तो मातोश्रीमध्ये बसला होता. मग मी त्याला SMS पाठवली की अरे मला उद्धव साहेबांना भेटायला यायचं आहे आणि मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रस्ताव युतीचा घेऊन यायचा आहे असं SMS पाठवला. पण त्याला तो SMS भेटायला होता, त्याचं कारण त्याचा मोबाईलच बंद होता, त्यामुळे काही विषय येत नाही. त्याच्यानंतर मी साधारण 4 वाजेपर्यंत सतत संपर्कात होतो. त्यानंतर मी घरी निघून आलो होतो. मागच्या विधानसभा निवडणुकीचं ज्यावेळेस पडगम सगळीकडे वाजत होते, शिवसेना भाजप युती तुटलेली होती, त्यावेळेस सुद्धा तुम्ही खूप कसरत केली, शेवटच्या क्षणापर्यंत ही कसरत केली आणि शिवसेना आणि मनसे एकत्र लढाव्या यासाठी. पण असं म्हटलं जातं की तुम्हाला चर्चेच्या गुराळामध्ये अडकवून ठेवलं आणि शेवटच्या क्षणी शिवसेनेने आपली यादी जाहीर करण्याचं निश्चित केलं आणि मनसेला हा पूर्वानुभव असूनही आता पुन्हा तुम्ही शिवसेनेच्या गडावर गेलात आणि पुन्हा निराशा पदरी आली. हे काय, कशामुळे होतं? नाही, ही गोष्ट खरी आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती तुटल्यानंतर उद्धवजींचा राजसाहेबाला फोन आला होता 23 तारखेला आणि मला 23 तारखेला संध्याकाळच्या दरम्यान साहेबांनी मला बोलून सांगितलं की अरे उद्धवजींचा फोन आला होता, ते एकेरीच बोलतात पण मी नाही बोलू शकत. उद्धवजींचा फोन आला होता आणि मनसे आणि शिवसेना अशी युती करायचा विचार बोलतोय, तर तू असं कर, तू त्या कामाला लागून जा. आणि त्याप्रमाणे मग मी त्या कामाला लागलो. मला वाटतं मी 3 दिवस त्यावेळेला झोपलो नव्हतो. शिवसेना मनसे युतीमध्ये काय वाटप करायचं त्याची पूर्ण तयारी मी राजगडावरती बसून त्याला करत होतो. 24 तारखेला पुन्हा दोघांचं बोलणं झालं आणि 24 तारखेला तुमच्या पक्षाच्या वतीने कोण बोलणार असं राज ठाकरेंना विचारलं, तर राज ठाकरे साहेबांनी सांगितलं की माझ्या पक्षाच्या वतीने बाळा धनगावकर आणि तुमच्या पक्षाच्या वतीने कोण, त्यांनी सांगितलं अनिल देसाई. 26 तारीखपर्यंत मी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अनिल देसाईच्या संपर्कात सतत होतो. 24 तारीख गेली, 25 तारीख गेली, आपण भेटू, बोलू, विषय होईल. 26 तारखेला शेवटी 3, 4, 5, 6 वाजेपर्यंत मी AB फॉर्म थांबून ठेवले होते. म्हणजे विचार करा, गडचिरोलीपर्यंत मला AB फॉर्म द्यायचे होते, बरोबर, साध्यापासून बांध्यापर्यंत. 6 वाजेपर्यंत थांबवलं आणि त्या AB फॉर्मवरती माझ्या सह्या होत्या. आणि मग शेवटी 6, पावणे 6च्या दरम्यान मी चिडून फोन केला अनिलला परत. तर तो फोन राजन विचारे खासदार त्यांनी फोन उचलला. ते बोले बाळा काय रे, तर म्हटलं अरे तो अनिल कुठे आहे, तो काय बाजूलाच आहे. म्हटलं दे त्याला रे. मग त्यांनी घेतला अनिल. आता मित्र सगळं अवेदावर बोलतो, अरे तुलाच बोलतो मी. म्हटलं अरे अनिल, म्हटलं कशाला रे आम्हाला असं टांगून ठेवलंच मला. मी तुला म्हटलं तू काल दुपारपासून मी आज तुला बोलतोय. तो त्यांना मी त्या पांडुरंग, या दक्षिण मुंबईच्या पांडुरंगचा फॉर्म भरायला, ते सकपाळांचा आमदारकीचा गेलो होतो, त्याच्यावर बाळाचा फोन नाही घेता आला. अरे म्हटलं मग मला सांग ना, मी फॉर्म थांबून ठेवलेत, करायची नाही करायची एकदा सांगून टाक ना. फोन तुम्ही केला होता, युती करायची ऑफर तुम्ही दिलीत, त्यांनी सकारात्मक भूमिका राज ठाकरेंनी घेतली, मला त्याच्यावर बसवलं. तुझं नाव उद्धव साहेबांनी दिलं, माझं नाव राजसाहेबांनी दिलं आणि त्याच्यानंतर तू 6 वाजेपर्यंत माझ्याशी काहीच बोलत नाहीस. तुला नाही, तुला माहिती आहे ना मग कसं काय असतं ते अमुक तमुक. म्हटलं मला क्लिअर कट सांगून टाकायचं होतं आणि मला. गडचिरोलीपर्यंत आणि त्याच्यानंतर मग ती युती नाही असं धरून मग मी 6च्या नंतर हा अनुभव होता. मग तरी तुम्ही पुन्हा अनुभव घ्यायला का गेलात? म्हणजे राज ठाकरे इतके भोळे झाले का आता? भोळे व्हायचा विषय येत नाही. विषय असा होता, आत्ताच्या या निवडणुकीला शिवसेना भाजपची युती तुटण्यापूर्वी राज ठाकरे साहेब उद्धवजींना फोन करत होते. त्यांनी फोन न उचलल्यानंतर त्यांनी शेवटी संजय राऊतांना फोन केला. संजय राऊतांना त्यांची काय भूमिका आहे ती त्यांनी बोलून दाखवली की मी का फोन करतो त्यांना, उद्धव साहेबांना सांग, लक्षामध्ये. आणि त्या तुम्ही त्या संजय राऊतांना विचारू शकता. आणि त्याच्यानंतर त्यांनी फोन करून ते काही झालं नाही. शेवटी तो परवा माझ्या समोर फोन केल्यानंतर काही होत नाही. नंतर मग मी निघून गेलो, ते त्यांच्या कामात राहिले. आणि त्याच्या अनिलशी मी तिथूनच फोन केला होता, अनिलला निरोपही दिला. आणि शेवटी मग संध्याकाळी मला असं वाटलं की नाही, हे कुठेतरी संपवायला पाहिजेत, आपण मातोश्रीला जाऊया.
आणि त्यामुळे मग मी 6 वाजता माझ्या घरून निघालो आणि 7:04 मातोश्रीला पोहोचलो. तिथे पगारे नावाचे पोलीसवाला होता हवालदार, त्याला मी सांगितलं की उद्धव साहेबांना आतमध्ये निरोप दे, बाळा नंदगावर भेटायला आलंय म्हणून. त्याप्रमाणे त्या पगारे साहेब हवालदारांनी निरोप दिला आणि मला 4थ्या मिनिटाला आतमध्ये बोलवलं. मग जाऊन आतमध्ये साहेबांचं दर्शन वगैरे घेतलं, त्या खुर्चीचं फोटोचं, आणि नंतर मग आतमध्ये गेलो तर तिकडे सुभाष देसाई, अनिल देसाई, अनिल परब, राहुल शेवाळे आणि मिलिंद नार्वेकर 5 जण बसलेले होते. आणि मग नंतर ते बोला, अरे काय कशाला आलास, काय शिवसेनेत प्रवेश करायचा आहे का, असं मला सुभाष देसाईने विचारलं. हो, त्याची चर्चा पण मला खूप सुरू झालेली की तुम्ही आता सुभाष देसाईंनी विचारलं मला. त्या गडावरच तुम्ही जाणार का हो, परमनंटली? ते गडावरच्या प्रमुखांना त्या काळातले मी सांगून आलो होतो ना, त्याच्यामुळे काही विषय येत नव्हता ना. मी मातोश्रीला जाऊन सांगून आलो होतो. तुम्ही शब्द दिला होता का बाळासाहेबांना हो, त्यावेळेस दिला. दोन्ही भावांना एकत्र आणायचा? तो दिलाच होता, ते त्यांनाही माहिती, यांनाही माहिती. पण भावांची खरीच मानसिकता आहे का, म्हणजे काय चाललंय आता मी नेमकं? तर माझ्या परीने प्रयत्न करणं माझं काम आहे. मी गेलो त्यावेळेला मी कुठलाही प्रस्ताव मी काय दिला होता का, ज्या आमच्या सीट आहेत महानगरपालिकेच्या त्या आम्हाला मिळाव्यात, बाकी आमची कुठली अट नाही, ज्या सीट आहेत त्या आम्हाला द्याव्यात, एवढीच अट आहे. बाकी तुमचं जे काय म्हणणं आहे त्याप्रमाणे तुम्ही सांगा, तुम्ही सांगाल त्यावेळेला राजसाहेब येतील इथे, एकत्र बसू आणि विषय, असा सिंपल एक लाईनचा प्रस्ताव होता तो. त्याच्यावर सुभाष देसाई मला बोलले, मग तुमचे जे नगरसेवक आमच्याकडे सोडून आले त्यांचं काय करायचं? बरोबर. बोललं काय हरकत नाही ना, जे नगरसेवक तुमच्याकडे आले त्या जागेवरती आपण चर्चेला बसतो की मार्ग काढता येईल. चर्चेला बसायचं मार्ग नाही गेलंच. आणि त्याच्यानंतर मग मी 15 मिनिटं चर्चा केली. मग त्यांनी मला सांगितलं की आम्ही उद्धव साहेबांना सांगतो सगळं आणि तुम्हाला कळवतो. पण कुठेतरी एक जे गेल्या काळात हे सगळं स्वरूप आलेलं आहे, खास करून मनसे पक्षाचं, त्या पक्षाच्या या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण आहेत? स्वतः राज ठाकरे आहेत की त्यांच्या अवतीभोवतीचं जे कोंडाळ आहे, त्यांच्या अवतीभोवतीचे जे सल्लागार आहेत, ते ह्या सगळ्या परिस्थितीला जबाबदार आहे? नाही, असं कसं असतं की परिस्थिती निर्माण होत असते. काय वेळेला परिस्थिती निर्माण होते, काय वेळेला परिस्थिती आपण आपली निर्माण करतो, काय वेळेला परिस्थिती नॅचरल निर्माण होते. ही झाली परिस्थिती. प्रचंड यश आम्हाला एका फटक्यामध्ये यश एवढं मिळालं, आम्हाला थोडंसं ते पचवायला अवघड गेलो. यश थोडंसं फार एकदम आलं ना, त्याच्यामुळे थोडंसं अवघड गेलं आणि त्याच्यामुळे थोडंसं आम्ही कमीच पडलो. त्यावेळेला 13 आमदार माझ्या हातामध्ये होतो. त्यावेळेला जर मी महाराष्ट्रामध्ये ते आम्ही फिरलो असतो, लोकांना भेटलो असतो, सगळं काही केलं असतं तर आजची पण परिस्थिती त्याला आणखी सल्ले वेगळी देत असती. होते बरेच जण त्यावेळेला, अनेक वेगवेगळ्या पक्षाचे, म्हणजे तुमच्याच पक्षातले अनेक माणसं, पण ऐकण्याची आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था तिथे नव्हती असं म्हटलं जातं. नाही अनेक कार्यकर्ते नाही, म्हणतात, स्पेसिफिक मला बोलतो मी भेटत होतो, तो भाग वेगळा, परंतु ही वास्तव आहे की त्याला कनेक्शन थोडंसं तुटलं होतं आणि त्याचा त्रास आम्हाला होतोय आजही लक्षामध्ये. आता सुरू झालंय का कनेक्शन? होईल ना, त्याच्यात नाही, पण आता काय? आहे का? connection आहेच ना, होईल ना, काय त्याच्यामध्ये आहे? इलेक्शन आलं की कनेक्शन नाही, कशाला इलेक्शन आलं तर कनेक्शन कसं इतर वेळेस रेग्युलर आहे ना. इलेक्शन म्हणून कनेक्शनचा काही विषय येत नाही ना लक्षामध्ये. काही सजेशन असतात, काही ऑब्जेक्शन असतात, नाही का? तुम्ही कसे सजेशन करता, काही ऑब्जेक्शन येतं, मग कनेक्शन जातात आणि मग त्याच्यातून सिलेक्शन होतं, हे चालू असतं. नवीन काय नाही त्याच्यामध्ये. नांदगावकर साहेब, तुम्ही यशाचा उल्लेख केला की आम्हाला यश पचवता आलं नाही. त्याच्यानंतर पत्रकार आहेत, बाकीचे समाजातले लोक आहेत, असं म्हणाले की आता महाराष्ट्रातलं राजकारण बदलणार. राज ठाकरे एक प्रमुख काय म्हणतो फायटर, एक प्रमुख एक काय फॅक्टर राहतील ते. पण परिस्थिती खूप बदलली. म्हणजे या घटनेनंतर तर जे मनसेला मांडणारे लोक आहेत त्यांची प्रतिक्रिया आहे की ते हतबल आहेत बिचारे. म्हणजे प्रत्येक, तुम्ही पण मागच्याही याचा उल्लेख केला, आत्ताही उल्लेख केला, मनसेची हतबलता दिसते. बिलकुल नाही. त्याच्यात एक सन्मानाने जावं आणि त्यांनी हे करावं, स्वीकारावं असं दिसत नाही त्याच्यात. म्हणजे आम्ही गेलो, ते फोन उचलत नाही तरी तुम्ही प्रयत्न करता. म्हणजे लोकांना जे मनसेला मानणारे आहेत त्यांना हळहळ वाटते. अरे, हे हातबल काय त्याचा चाललंय विषय, बाबा? हातबल त्याचा विषयच येत नाही. त्याच्या मागे माझी, मग उद्धव ठाकरेने आम्हाला ज्यावेळेला फोन केला होता तर त्याची हातबलता होती, त्यांची गरज होती असं मानू नाही. त्यांना वाटलं आता तू इथे तुटले 2 भावंडांनी एकत्र यायला पाहिजे म्हणून त्यांनी फोन केला होता. ती हातबलता नसते, स्ट्रॅटेजी असू शकते ना मला वाटतं. आहे ना. मला असं वाटलं की बाबा आता या मुंबईला खरी गरज 2 भावंडांनी एकत्र येण्याची आहे, कारण ही आरपारची लढाई आहे लक्षामध्ये आणि मुंबईच्या मराठी माणसांची अटीतडीची लढाई आहे, मुंबईच्या आरपारची लढाई आहे. आणि म्हणून मी बोललो नाही, आपण स्वतः पुढाकार घेऊन जायला पाहिजेत. बाळासाहेबांना शब्द दिलेला होता, हीच वेळ आहे, आपण जाण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी गेलो होतो.
त्याच्यामुळे हतबलतेचा विषयच येत नाही. पण बाळा, बरं मी जे आहे ते कबूल पण करतोय, ठीक आहे, घटना घडतात ना. नाही, मुंबईतील मराठी माणसाचा सातत्याने इलेक्शनच्या तोंडावर विचार केला जातो, पण मुंबईतला मराठी माणूस पार आता इकडे डहाणूपर्यंत गेला, इकडे कसारा गेला. पार कसाऱ्याच्या पलीकडे गेला, कर्जतच्या पुढे गेला. पण मुंबईतल्या मराठी माणसाचं जे स्थान ठिकाण, तुम्ही पण चाळीतून आलेलं, तुमचं घर मी बघितलेलं आहे, माझगाव परिसरातला तो सगळा परिसर बघितलेला आहे. रिडेव्हलपमेंट होते आणि तिथला मराठी माणूस संपतो, असा एक सार्वत्रिक अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. शिवसेना असो, मनसे असो, यांचे सगळे दिग्गज नेते बिल्डर्स आहेत आणि ते मोठे झाले, नेते मोठे झाले, पण माणसं ज्यांच्या म्हणजे ज्यांच्या साठीचं राजकारण शिवसेना आणि मनसेने उभं केलं, तो मराठी माणूस मात्र विस्थापित होता. कसं आहे महेशजी, मी तुम्हाला अत्यंत विनम्रपूर्वक सांगतो की पहिली गोष्ट, आम्ही 10/10च्या घरात राहणारी मराठी माणसं, 10/10च्या घरात राहणाऱ्या मराठी माणसांची समजा जर 3 भावंडं असतील तर तो 10/10च्या घरात नाही राहत ना हो. मग त्याला तो विचार करतो आता काय करायचं, 10/10ची घर, त्या 3 भावंड, आता 3 भावंडांची लग्न, मला असं काही गोष्टी मला बोलता येत नाही हो. लक्षामध्ये 3 भावंड असल्यानंतर लग्न झाल्यानंतर काय करावं लागतं हे आम्हाला जवळून माहिती आहे. आणि मग नाहीला त्यांनी काय वेळेला मराठी माणूस बाहेर गेला. पण ही गोष्ट खरी आहे की आमच्या लोकांनी जेवढी त्यावेळेला काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली नाही ना, म्हणून मराठी माणूस विस्थापित झाला. हे पण गोष्ट खरी की बरीच लोक बिल्डर झाले त्यांच्या जीवावरती, मराठी माणसाला वाऱ्यावर सोडून दिला, नाही दिला पाहिजे होता. लक्षामध्ये आज मराठी माणूस विरार, डोंबिवली, इकडे तिकडे गेला ना. ही तर तुमची जी खंत आहे ती माझी खंत आहे ना, मी कुठे नाही म्हणतोय, पण निवडणुकीच्या दरम्यानच मराठी माणूस असं नाही ना. बहुत आमचा अजेंडाच तो आहे, मराठी माणूस आणि मराठी अस्मिता. नाही, जर हा अजेंडा असेल तर मग तुम्ही मग वेगळे का विभक्त का झाले त्यावेळेला? जर का तुम्ही तुमच्या इगोसाठी तुम्ही बाजूला झालायत आणि त्याच्यानंतर आता तुम्ही मराठी माणसांसाठी एकत्र येता म्हणताय, तिकडे पूर्ण जी परिस्थिती निर्माण झालेली आहे संपूर्ण मुंबईमध्ये, ज्या पद्धतीनं आरोप पण होत आहेत, भाजपकडनं आरोप होत आहेत भ्रष्टाचाराचे, तेही मराठी माणसांवरतीच केले जात आहेत. मराठी माणसांचं नाव घ्यायचं आणि मतं मिळवायची एवढाच फक्त कार्यक्रम या सगळ्या पहिली पक्षांचा गोष्ट एक तुम्हाला मी सांगू इच्छितो की मराठी माणूस हा केवळ शिवसेनेला मतदान करतो किंवा मनसेला मतदान करतो असं नाही, सगळ्या पक्षाला करतो ना मतदान. समाजवादीला पण मतदान करतो ना, काँग्रेसला पण करतो, NCPला पण करतो, BJPला पण करतो, सगळ्यांकडेच मतदान करतो तो. त्याच्यामुळे काही असं नाही. बरं, आम्ही आमची भूमिका मांडताना त्यावेळेला बोललो होतो आम्ही की या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या राहणारी लोक आहेत, पण मुंबई मराठी माणसाची आहे, मुंबईवरती अधिकार मराठी माणसाचा आहे, पण मुंबईमध्ये जो पिढ्यानपिढ्या येणारा जो वर्ग आहे, जो राहिलेला आहे, ते आमचीच लोक आहेत, आम्ही स्वीकारत होतो ना त्यांना. लक्षामध्ये त्याच्यामुळे विचार करा तुम्ही, बाळासाहेबांना पण 29 वर्षे गेले ना राज्य आणायला, की नाही गेले? पण काय कराल म्हणजे मराठी माणसांसाठी उद्या जर का शिवसेनेनी सांगितलं तुम्हाला निवडणुका लढवू नका, तुम्ही लोकसभेला भाजपच्या समोर तुम्ही निवडणुका लढवलेल्या नव्हत्या, शिवसेनेच्या समोर तुम्ही त्यावेळेला कॅन्डिडेट्स दिले होते, मग आता काय करणार? पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा प्रश्न अत्यंत उत्तम आहे. पुन्हा पुन्हा तुम्ही तेच बोलता की शिवसेनेसमोर आम्ही उमेदवार दिले होते. मी मिलिंद देवराच्या समोर ज्याला पहिली निवडणूक लढवली होती लोकसभेला, त्याला मी 2 नंबरवरती होतो. त्याला लोकसभा लढवू नये अशा प्रकारची माझी ठाम भूमिका होती. साहेबांनी ती भूमिका स्वीकारली होती. त्याच्यानंतर साहेबांना वाटलं की लढवायला पाहिजेत, मग तो निर्णय झाला निवडणूक लढवण्याचा, मी लढवली. त्यावेळेला मी पहिली निवडणूक लढवली, मी 2 नंबरला होतो. माझा 2 नंबरवरती मतं माझी असणारी मी निवडणूक लढवायची नाही का? कमी मराठी मतं खायला मग निवडणूक लढवली आणि मिलिंद देवरा वगैरे वगैरे लोकांनी लढवली, ती त्यांना मराठी मतं नाही मिळाली का? असं होत नाही. पुण्यामध्ये आमचा हा उभा होता ना पायगुडे, मग तो कोणाच्या विरोधात होता? असं होत नाही. बरं, ते काय तुम्ही सगळ्या मीडियावाल्यांनी आम्ही शिवसेनेच्या विरोधात केलं, शिवसेनेच्या विरोधात केलं, चुकीचं आहे ते, असं नाही. ते आमची जिथे जिथे ताकद आम्हाला वाटली त्या त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवली. त्यात चूक काय केली? बरं का आम्ही NGO काढले का? नाही, मग मग भाजपच्या समोर का लढवली निवडणूक त्यावेळेला? हा मुद्दा तोच आहे ना. मग तुम्ही सर्वत्र सगळीकडे आम्हाला वाटलं की तिथे आमचा दीपक पायगुडे स्ट्रॉंग उमेदवार आहे, तिकडे आम्ही टाकला उमेदवार. जिथे आम्हाला स्ट्रॉंग उमेदवार वाटला तिथे आम्ही टाकला ना. पण आम्ही सुरेश म्हात्रे टाकला होता BJPच्या समोर भिवंडीकडे. जिथे जिथे आम्हाला वाटलं की आपल्याकडे ताकदीचा माणूस आहे, खासदार म्हणजे किमान त्याचं नाव तरी माहिती पाहिजे, चेहरा नसेल तर
एवढ्या ताकदीचा माणूस पाहिजे ना, तसे टाकले होते. पण तुम्ही वारंवार आम्हाला बदनाम करण्यासाठी, आम्ही म्हणतोय हे. आम्ही म्हणजे जे कोण बोलतात ते तथाकथित, असं नाही होत. मराठी मतं सगळ्यांना जात असतात. पण मराठी मतांचा आग्रह ज्या पद्धतीने मराठीचा कैवार आणि मराठी एकूण भाषा संस्कृतीचा आग्रह मनसेने घेतलेला होता, आणि आता गेल्या 3 वर्षामध्ये ज्या पद्धतीने पक्षाची पडझड झाली, 13 आमदार होते आणि त्याच्यावरून आता 1 आमदारापर्यंत येणं आणि नगरसेवकांच्या सुद्धा, तर ह्या पडझडीकडे सगळं तुम्ही कसं बघता? नाही, आम्ही खरं सांगू का, त्याच्यातून आम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे, हे मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. आणि ते आम्ही करतो. म्हणजे माझ्यासारखा माणूस निश्चित करतोय. आता मी ज्या अर्थी कार्यकर्ता म्हणून विचार करतोय, त्या माझे पक्षप्रमुख निश्चितपणे त्याच्यावरती विचार करत असतील, आणि ठीक आहे. पण पक्षप्रमुखांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं त्यांच्या की ज्या दिवशी विधानसभेचा निवडणूक निकाल लागणार होता तेव्हा ते म्हणजे आराम करत होते, आणि जेव्हा त्यांना कळलं की एकच आमदार निवडून आलेला आहे तेव्हा त्यांनी निद्रिस्त होण्याचा झोपलेलेच होते ना. पण पुन्हा ते परत झोपी गेले. म्हणजे हे चिंतनाचा तो प्रकार आहे की कसं? निवडणूक संपली, मतदान लोकांनी केलं, मतदानाचा रिझल्टचा दिवस उजाडला. आता दिवस उजाडल्यानंतर राज ठाकरे जागेवरून बघतील का आता निवडणूक बाळानारवर पडलाय, आता निवडून येणार आहे, असं नाही ना. जो रिझल्ट येणार तो स्वीकारला. माझा जागे राहून काय करणार? करू त्याच्यानंतर काय करायचं ते. लक्षामध्ये झाली, निवडणूक झाली, मतदान झालं, त्याच्यावरती उमेदवार पडले, आता पडले, त्याला काय करणार? काय परत नव्याने उभारी येऊ काय? त्याच्यामध्ये होतं ना, पडझड होतच असते. मी बघितले ना पडझड, वर्षानुवर्ष मी शिवसेनेची पडझड पाहिले. 16 वर्षांनी पहिला शिवसेनेचा आमदार आलेला मी पाहिलाय, पवार साहेबांचं मी पाहिलेलं आहे, कित्येक पक्षांचे मी वाईट दिवस पाहिलेत ना. आता काँग्रेसचे वाईट दिवस आता चालू आहे, 2 नंबरवरती येत आहे तिकडे तिकडे. काय ते चालू असतं, ते काही न करता काँग्रेस 2 नंबर येतेच आहे ना आता, की नाही येत मग? आणि कुठला पक्ष असं 1, 2, 4 निवडणुकीला संपत नसतो. आणि आमच्यासारखी माणसं आहेत ना कडवट, रात्रीचा दिवस करून मेहनत करणारे आपल्या पक्षासाठी आणि पक्षाच्या नेतृत्वासाठी आणि त्या इंजिनासाठी. तुम्ही तुमचा चॅनल वाढवायला प्रयत्न करताच ना. मग बाळाजी, तुम्हाला एक प्रश्न आहे. कालची तुमची जी काही पत्रकार परिषद झाली किंवा काल तुम्ही जी काही प्रतिक्रिया दिली त्याच्यावर एक प्रतिक्रिया घडली आहे, ती म्हणजे चेतन कदम, जे की मनसेचे कट्टर मनसैनिक मानले जाणारे नगरसेवक जे आहेत ते आज शिवसेनेमध्ये गेले. आणि मी जेव्हा त्यांची प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की काल बाळा नांदगावकरांनी जी पत्रकार परिषद घेतली ती बघून आमच्या मनसैनिकांचा जो काही आत्मविश्वास होता तो पूर्णपणे गळाला आहे. आम्हाला इतकं लाचारी स्वीकारण्याची काही गरज नव्हती, जी की बाळा नांदगावकरांनी स्वीकारलेली आहे. आणि केवळ बाळा नांदगावकरांमुळे मी राजीनामा देऊन मी शिवसेनेत जातो आहे. कुठे ना कुठे हे सगळं खापर आता तुमच्यावर फोडलं जातं. काय फुटू द्या ना. मी माझ्या मतांवरती ठाम आहे. लक्षामध्ये मी कुठली, मला कळत नाही मी कुठली लाचारी पत्करली. काय मातोश्रीला गेलो 2 भावंडांना एकत्र आणण्यासाठी, मराठी माणसांच्या हितासाठी, मुंबईच्या हितासाठी मातोश्रीला गेले. मी चूक केली, ही लाचारी यायला बोलतात. अरे तुम्हाला जायचंच होतं ना, तर बाळानावर कशाला हे पुढं करताय? जा ना. आम्ही बाळासाहेब ठाकरेंना सांगून आलो की साहेब मी राज ठाकरे सोबत चाललो आहे. कोणता नेता सांगून नाही गेला मातोश्रीतून. मी सांगून गेलो बाळासाहेबांना की साहेब मी राजसाहेबांच्या सोबत चाललोय. साहेब माझ्यावरती चिडले, पण त्याच बाळासाहेबांनी शेवटपर्यंत माझ्यावरती प्रेम केलं. आमच्या लीलावतीला ऍडमिट असताना मला 12 मिनिटं 1 to 1 भेटले होते ना. बाळासाहेबांचं प्रेम माझ्यावरती कमी नव्हतं झालं. आम्हाला खोटं बोलून गेला नाही. आणि गेलो तर कुठे गेलो? ठाकरेचा झेंडा घेऊन ना. तर मला काय फरक पण पडत नाही मला लक्षामध्ये. आणि त्याच्याकडून दुसरा आला तो विश्वनाथ घाडीगावकर का घाडे आमच्याकडे, ते नाही विचारतात मला तुम्ही. ते पण विचारा ना थोडं. मग तो कोणामुळे आला ते पण तुम्हाला विचारायचं होतं ना तुम्ही. पण हे म्हणजे याच्याशी धरू नये म्हणून विचारतो खरं. न्यूजरूमच्या सगळ्या लोकांना बोलायचं तुमच्याशी. पण मूळ मुद्दा असा आहे की नांदगावकर आणि ही जी सगळी त्यावेळेला प्रक्रिया चालू असते, ज्यावेळेला विधानसभेच्या वेळेला सुद्धा तुमचा पराभव झाला, प्रवीण दरेकरांच्या बद्दल काहीतरी तिथे बोललं जातं अशी माहिती आहे किंवा तिथे की ते सुद्धा त्यांनी एक काहीतरी सुचवायचा प्रयत्न केला. त्यावेळेला
परत त्यांच्याबद्दल आसपासच्या लोकांनी कान भरले आणि त्यांना जायला लागलं. म्हणजे विद्यार्थी सेनेपासूनचे सगळे मोठे मोठे कार्यकर्ते तुमच्याबरोबरचे सगळे गेले, म्हणजे 101 जे होते सगळे तिथले मनसेतले ते सगळे गेले. ह्याचं कारण काय? आता प्रवीण दरेकरचा उल्लेख केला म्हणून सांगतो. प्रवीण दरेकरला पूर्ण माहिती आहे, मला इंडिव्हिज्युअल कोणाच्या विषयात जायचं नाही काय, पण का गेले, कशासाठी गेले, काही स्वतःसाठी जात असतात, काही स्वतःच्या कामांसाठी जात असतात, काही ना काही बऱ्याच गोष्टी घडतात. पण मी ह्या ठाम मताचा आहे, माझ्या आयुष्यात जेवढ्या काही मी निवडणुका लढवल्या त्याच्यावर मला एक नक्की माहिती आहे की तुमच्या स्वतःचा कॉन्फिडन्स असला पाहिजे. जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स नसेल, तुम्ही जर मनातून हरवलेले असाल ना किंवा हरलेले असाल, तुम्ही निवडणुकीला नाही समोर जाऊ शकत. तुमचा जर कॉन्फिडन्स आहे मी काय निवडणुकीला लढू शकत नाही. आत्ताची पण लोकसभा मी लढवलीच ना, मला माहित होतं मी निवडून नाही येणार, माहित होतं, पण लढवली. पक्षाच्या हितासाठी निवडणूक लढवायलाच पाहिजेत. कधीतरी तो पक्ष जम घेईल ना, चेंडू वर जातोच, वरून खाली येतोच, झालं काय त्याच्यामध्ये. लढवली निवडणूक, ते धाडस असावं लागतं. पक्षाच्या पडत्या काळामध्ये पक्षासोबत राहायला सुद्धा ना धमक असावी लागते. ज्यांच्याकडे धमक नाही ते गेले सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी, आणि गेले त्यांची आम्हाला परवा पण नाही, पण पश्चातापाची वेळ येईल एवढंच आता सांगतो. आले तर तुमच्या सोबत नाही तर नाही, गरज नाही आम्हाला अगदी अगदी म्हणजे लेट देम हॅपी. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. बरोबर, अनेक प्रश्न आहेत, अनेक Let प्रश्न them आहेत happy. खरं तर. आणखीन आपल्याला चर्चा करायची हो, वाहन करा ना. नांदगावकरची. यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. मुंबई महापालिका निवडणुकीचं वातावरण आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडी आणि त्याच सगळ्या घडामोडींना घेऊन अनेक काही आपले प्रश्न आहेत. आज न्यूजरूम चर्चांमध्ये आपल्याबरोबर मनसेचे नेते बाळा नांदगावकर आहेत. आमच्या सहकाऱ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत. सुवर्णा, राज ठाकरे जेव्हा बाहेर पडले सेनेतनं तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की माझा वाद हा विठ्ठलाशी नाही तर विठ्ठलाभोवतीच्या बडव्यांशी आहे. आता पुन्हा एकदा तुम्ही टाळी देण्यासाठी हात पुढे केलाय, तर हे वाद मिटले आहेत की काही अपरिहार्यतेमुळे आता आपण जवळ जातोय, किंवा तेव्हा रागाच्या भरात द्वेषाच्या भावनेत असं बोललात आणि आता मात्र मनपरिवर्तन झालं, नेमकं काय? विषय तुम्ही सुवर्णाजी तुम्ही एक लक्षात घ्या की मनपरिवर्तन हा विषय बाजूला घ्या. मला असं वाटतं की ती विठ्ठल त्याचे बडवे हा साहेबांचा विषय आहे. त्या विषयात मला जाणं पण उचित नाही, कारण तो मोठ्यांचा विषय मोठ्यांनीच बोलावा. आपला छोटा माणूस आहे, छोट्या माणसाने छोटे विषय बोलावेत. पण मी एक भावना माझी घेऊन गेलो होतो. मी पूर्वीचा शिवसैनिक, आत्ताचं मनसैनिक हे जरी असलं तरी मी मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे, त्यात मी मराठी आहे. आणि म्हणून मला वाटतं की एक मराठी मनाची जी भावना आहे ही माझी एकट्याची भावना नाही आहे. ही भावना समस्त मराठी माणसांची भावना आहे. महाराष्ट्रावरती प्रेम करणारे जे जे आहेत, त्यात गुजराती बांधवांपासून सगळे ज्यांचे मला SMS आहेत, फोन आहेत, सगळ्या त्या सगळ्यांची भावना घेऊन मी गेलो होतो की कुठेतरी तुम्ही दोघांनी एकत्र या. ही आत्ताची नाही, वारं सतत चालू आहे. केवळ निवडणुका आल्यावरतीच नाही, सतत चालू आहे की दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे. तर मुंबईला, महाराष्ट्राला चांगले दिवस येऊ शकतात, अशा प्रकारची ती भावना आहे. आणि केवळ त्या विषयात मुळेच मी त्या ठिकाणी गेलो होतो, हा लक्षामध्ये. आता दुर्दैवाने नाही काय होत आहे तर नाही होत, त्याला काय करणार, काय हरकत नाही. पण मी आशावादी माणूस आहे, मी कधी आशा सोडत नाही, हा लक्षात. नाही तर आपण बोलतो ना माणूस स्वप्नांवर जगतो. आता मला स्वप्न तर नाही पडत, पण आशा पकडायला काहीच हरकत नाही ना. कधीतरी पूर्ण होईल ना. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, नाही तर नाही. मी तर जाईन, तरी नाही झालं तरी चालेल, प्रयत्न करायला काय हरकत आहे. मग नाही, ज्यावेळेस राज साहेबांनी मनसे हा पक्ष काढला त्यावेळेस शरद पवारांनी त्यांना सल्ला दिला होता, पक्ष चालवायचा असं सकाळी 7ला उठलं पाहिजे. आता त्यांनी सल्ला किती मानला नाही माहीत नाही, पण आज तोच आळस भावलाय मनसेला. नाही, बिलकुल नाही. तुम्ही एका दिवशी 7 वाजता 6 वाजता वेळ घ्या ना. तुम्ही वेळ घेऊन बघत नाही तर कसं कळणार तुम्हाला ते किती वाजता उठून काम करता येते. तुम्हाला त्यासाठी तुम्हाला पहिलं 6 वाजता 7 वाजता उठायला लागेल, कारण मी सकाळी उठून जातो, मला बोलवतात ते. पण ठीक आहे, शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांनी दिलेला काय वाईट नाही सल्ला. तो सल्ला त्यांनी ऐकला. त्यांनी सांगितलं ना, मी गजर तो घेतला घड्याळ एक गजर करणार, त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेला. तर सकाळी उठतात ते काम करतात.
हे मी माझा अनुभव आहे तो सांगतोय. आता तुम्हाला अनुभव कसा आहे तो मला माहिती नाही, पण हा माझा अनुभव आहे. मी सकाळी पण जातो कधी कधी. मग ही पक्षावर वेळ का आली नेमकी? मी सांगितलं तुम्हाला कसं आहे की जो कार्यकर्त्यांमध्ये जो संवाद राहायला पाहिजे तो संवाद थोडासा मागे पुढे झाला आमचा. शेवटी कसं आहे, संवाद हा श्वास आहे. वा. तो श्वास जर थांबला ना तर व्हेंटिलेटरवर जायला लागतं. संवाद म्हणून तो साधण्याची आवश्यकता आहे. हा लक्षामध्ये तो आम्ही साधू. मी कबूल करतोय ना काही जर चुका आमच्या झाल्या असतील. आणि व्हेंटिलेटरवरच्या केसेस पण रिवाईव्ह होतात. आलं लक्षात ना. आम्ही येऊ ना पुढे, आम्ही कुठे नाही म्हणतोय. आणि दुसरं असं एक इलेक्शनच्या अगोदर साहेबांनी एक डायलॉग मारला होता, बघून घेतो आता बघा कशी वाटच लावतो. त्या डायलॉग मुळे महाराष्ट्रात एक वेगळा मेसेज गेला की हे फक्त शिवसेनेला पाडण्यासाठीच निवडणुका लढवत आहेत. त्यामुळे माणसाची आज ही अवस्था झाली. कसं आहे, तुम्ही एक पहिले लक्षात घ्या की विधानसभेच्या वेळेला प्रस्ताव त्यांच्याकडून आला होता. एखादा माणूस हट नाही होणार का हो? सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही मला तंगवून धरलं, थांबवलं. तुम्ही मला प्रश्न विचारता, त्यांना विचारलात का हो? तुम्ही का मनसेवाल्यांना 6 वाजेपर्यंत तंगवून ठेवलं? विचारा ना कधीतरी. नाही विचारू आम्ही. विचारा, आम्हाला विचारलं तर विचारा ना. लक्षामध्ये चीड नाही येणार का हो? असं नाही होत ना. बाळासाहेब बाळा नांदगावकर, हां, तुम्ही कालच्या प्रेसमध्ये असं म्हणाला होता की अभि नाही तो कभी नाही, असं होत नाही, भविष्यात येईल सुद्धा. समजा शिवसेनेनं 100 गाठली आणि मनसेचे 10-12 नगरसेवक जर आले तर निवडणुकीच्या नंतर शिवसेना कसं मनसे आहे घेऊ शकेल? मी पक्षप्रमुख नाही आहे. माझे पक्षप्रमुख तिकडे दादरला बसतात, निर्णय तेच घेतील. पण शेवटी काय आहे, आपला तर आपलाच असतो ना हो. आपला असतो. म्हणजे युती होईल. अरे मी बोलतोय आपला असतो, पारखा असतो. आता त्याचं मला जे वाटतंय माझ्या सत्सद विवेक बुद्धीला ते मी बोलतोय. त्याच्या पलीकडे ते ठरवतील ना. मला बोलायला काय अडचण आहे का? पण त्याला मी बोलू शकतो ना. आपलाच असतं, त्याच्यात काय अडचण आहे? आणि एका छोट्या प्रश्नाचं एक प्रामाणिक उत्तर हवं हा. आहे. युतीतला अडसर न होण्यापाठीमागे असं जे बोललं जातं, रश्मी ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर आहेत. तुम्हाला काय वाटतं? नाही असं एवढं मोठं कुटुंबातला विषय मी कसं काय बोलू शकतो? मी ज्याला त्या कुटुंबाचा एक छोटासा कार्यकर्ता, सदस्य, घटक, आणि मी त्या कुटुंबाविषयी कसं बोलू शकतो? ज्या कुटुंबावरती मी ऑनेस्टली प्रेम केलेलं आहे त्या कुटुंबाबद्दल मी नाही बोलू शकत. कारण मी आहे. बघा, माझं उद्धव साहेबांशी बोलणं होतं आजही, राजसाहेबांशी तर आहेच, जयदेव साहेबांशी बोलतो, स्मिता वहिनीशी बोलतो, मी बिंदाबाईंच्या सौभाग्यवतींशी बोलतो. माझं त्या कुटुंबाशी अत्यंत उत्तम प्रकारचे संबंध आहेत. त्याच्यामुळे नाही त्या विषयामध्ये तुम्ही जाऊ नका आणि आम्ही जात नाही. तो त्या कुटुंबाचा विषय, त्या विषयात मी कशाला जाऊ? लक्षामध्ये नांदगावकरजी 2 प्रश्न आहेत. एक तर तुम्ही जसं म्हणालात की 7 वेळा फोन केला आणि फोन रिसीव्ह नाही केला म्हणून तुम्हाला जावं लागलं. तर आणि असं बघण्यात आलं की दोन्ही कुटुंबात जेव्हा कुठले दुःखाचे प्रसंग येतात तेव्हा दोन्ही इकडे तिकडे जातात. पण 7 वेळा फोन करूनही मग कुठलंही पर्सनल कारण असू शकलं असतं. जर त्यांनी रिसीव्ह केलं असतं तर कदाचित काही पर्सनल असं आणि फोन केला असं समजू शकतो आपण. पण आता 7 वेळेला फोन करणं आणि त्यानंतरही फोन न उचलणं, दोघांमधला भावनिक ओलावा पूर्णपणे संपलाय का? नाही, असं नसतं. काय घरामधले काही प्रसंग असतात त्यावेळेला ते जातात, भेटतात, बोलतात. मी त्यावेळेला असतो, मला माहिती आहे तो भाग नाही. पण हे कसा निवडणुकीचा विषय आहे आणि निवडणुकीच्या विषयामध्ये प्रत्येकजण आपापला पक्ष कसा मोठा होईल, आपल्या पक्षाला कशा जास्त सीट्स मिळतील तो विचार करत असतो. तो त्यांनी जर विचार केला असेल तर मला त्यात काही चुकीचं वाटत नाही. पण माझ्या भावना वेगळ्या होत्या. राज ठाकरेंना जे काही बोलायचं होतं ते जर त्यांनी ऐकून घेतलं असतं तर मला वाटते त्याचा फायदा निश्चित त्यांना झाला असता. कारण उद्या ते बोलतील त्यावेळेला तुम्हाला ते कळलंच, कारण मला माहिती आहे ते काय बोलणार होते ते, पण ते मी बोलू शकत नाही. पण बाळा, ह्या सगळ्या याच्यामध्ये तुमची खूपच कुचंबणा होता. नाही, माझी काय कुचंबणा नाही. तुम्ही एकीकडे म्हणता की म्हणजे आपला तो शेवटी आपलाच असतो, दुसरं ते तिकडे तुमचे फोन घेत नाही, तुमच्याशी बोलणीचे शेवटपर्यंत प्रसंग तंगवून ठेवतात. हे कसं काय तुम्ही शिवसेनेत असतात तर तुम्ही अजून आज वेगळ्या पद्धतीने जिथे आहे तिथे समाधानी आहे. नाही, हे हँडल कसं काय करता बाळा? सुट्टी मिळाली, आय एम क्वाईट हॅपी. नाही, हे हँडल कसं काय करतात? प्रेमाचा भाग आहे ना. आणि म्हणून मी म्हणालो की मराठी माणसा जागा हो, दोघा भावांच्या अंतराचा जागा हो, दोघा भावांच्या अंतराचा. कोणतरी मला एसएमएस पाठवलं, मला खूप आवडलं. मी म्हटलं तुम्हाला सांगेल आता. काय त्याच्यामध्ये करतो ऍडजस्ट. आपले दोघे कुटुंबातले लोक आहेत तेही मला सांभाळून घेतात. त्यामुळे तुम्ही आपली म्हणजे शिवसेनेत परत जाण्याची दारं अशी एकदम बिलकुल उघडी करून ठेवली का? जो माणूस बाळासाहेब ठाकरेंना सांगून साहेब असताना निघून आला त्याला कशाला राहिलो का? परत काय वाटते, मला खूप मोठ्या ऑफर होत्या हो, पण नाही.
मी माझी क्रेडिबिलिटी हलू देणार नाही, कधीच नाही होणार. कधीच नाही, कधीच नाही. राजकारण संपलं तरी चालेल, बिलकुल, हा एकदम बिलकुल. मी ऑफर सांगितलं, मी सांगू शकत नाही फक्त मला कुठल्या कुठल्या ऑफर होते ते, पण नाही. नांदगावकर आय एम क्वाईट हॅपी. इथूनच भरारी मारेल असा मला पूर्ण ओव्हर कॉन्फिडन्स नाही, मोर कॉन्फिडन्स आहे. हा, तुम्ही यशाच्या धुंदीत बऱ्याच गोष्टी गमवल्या म्हणजे पक्षानं, असं तुम्ही म्हणालात की जी सत्तेची किंवा जी यशाची धुंदी होती ती तशीच कायम राहिली. तर यात तुमचे जे सच्चे कार्यकर्ते होते, म्हणजे महापालिका निवडणुका असू दे, मग विधानसभा निवडणुका असू दे, या निवडणुकांमध्ये तुम्ही तुमच्या सच्च्या कार्यकर्त्यांना विसरलात म्हणून ही तुमच्यावर पाळी आली असं बिलकुल म्हणायचं? विसरायचं कारण आहे. बघा, मी व्हेरी ऑनेस्टली तुम्हाला सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, माझा कार्यकर्ता जागेवर आहे. पुढारी गेलेत, कार्यकर्ते कोणी गेलेले नाही. मग ते नाशिक पासून इंटायर महाराष्ट्रातले बरेच कार्यकर्ते तर मला सांगून गेले, आणि त्याच्या पुढे त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही जातोय अमुक अमुक पक्षामध्ये, तुम्ही हाक मारली का आम्ही परत येऊ. मी तुम्हाला नावानीची यादी देईन कुठल्या पक्षात गेलेत ते, पण तीही वेळ नाही. मला माहिती आहे कोण कुठल्या जिल्ह्यातला कुठल्या पक्षात गेलाय आणि त्यांनी मला काय सांगून गेलाय ते. आणि ते साहेबांना मी सांगितलं की साहेब फलाला प्रणाली कापसेनी मला फोन केला होता. प्रणाली कापसे ताई म्हणाल्या की बाळा मी आता फलाल्या पक्षात जाते आणि मग तुम्ही मला बोललात की परत येईल. नावानिशी सांगितलेले माझं माणसं आहे. लेट देम हॅपी. त्यांना जर तिकडे मोठे झाले तर मला अडचण काय. असं तुम्ही बाळासाहेबांना शब्द देऊन नाही आलाय ना काय की परत येईन मी, आवाज द्या मी परत येईन. बिलकुल नाही ना, साहेबांना सांगूनच मी आलो ना इकडे की मी नाही, परत येण्याचा पण शब्द दिला होता अहो, की दोघा- येणं- दोन भावंडांना एकत्र आणण्याचा ऑनेस्टली प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. हा त्यांना दिलेला शब्द होता. तो शेवटची त्यांची माझी भेट जी लीलावतीला झाली त्यावेळेला बोललो होतो, ज्यावेळेला पक्ष सोडला मातोश्रीतून निघालो त्यावेळेला बोललो होतो, आणि तो या शब्दावरती मी ठाम आहे अजूनही. बाळाजी, नेहमीच शिवसेना आणि मनसे हे मराठी माणूस हा पहिला अजेंडा आहे. जेव्हा राज ठाकरे आमच्याकडे न्यूजरूम चर्चेमध्ये मागच्या निवडणुकीच्या वेळी आले होते तेव्हा ते असं म्हणाले की माझं असं स्वप्न आहे की महाराष्ट्र हा उत्तम व्हावा. हेच एक स्वप्न घेऊन आम्ही खरं तर हा पक्ष काढलाय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, तुमचा त्याच्यामध्ये रोल काय, हे सगळे भावनिक मुद्दे आहेत. पण तरी पक्ष रिवाईव्ह करायचा असेल तर काही अजेंडा तुमच्या मनामध्ये आहे का? नाही, बिलकुल. ही निवडणूक संपली की पूर्ण महाराष्ट्राचा दौरा आमच्या दोघांचाही चालू होईल, आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काही पडझड झालेली आहे ती प्रांजळपणे कबूल करायला माझे पडझड झालेली आहे. लोक सोडून गेलेले आहेत. पुन्हा नवीन विटी नवीन दांडू घेऊन पुन्हा बाहेर पडू. अहो 11 वर्ष झालीत, अजून किती पिढ्या पुढे जायचंय मला. पण मुद्दा कोणता असेल? विकास हा माझा मुद्दा आहेच ना. महाराष्ट्राचा विकास ब्लूप्रिंटवरती आम्ही 8 वर्ष काम केलंय. हो, आमचं दुर्भाग्य ब्लूप्रिंटचं ज्या दिवशी आम्ही तुमच्या पुढे सादर केली त्या दिवशी शिवसेना भाजप युती तुटली, आणि तुम्ही आम्हाला त्याच्यानंतर कुठे दाखवलं नाही. आता बीजेपीने कितीतरी मुद्दे आमचे घेऊन राज ठाकरे, तुम्ही हा जो मुद्दा सातत्याने करताय ना की मीडिया तुमच्या विरोधात आहे, नाही, विरोधात नाही म्हणालो मी. राज ठाकरे जिथे असतील तिकडे कॅमेरे असतात. विरोधात नाही म्हणत, जिथे असतील अजित तिकडे live असतात. नाही राज ठाकरे जिथे मंदारजी, असतात तिथे लाईव्ह युनिट्स असतात सगळ्या मीडियाची. असं म्हणालो, म्हणजे म्हणालो. असा एकमेव नेता असेल या राज्यामध्ये की ज्या नेत्याच्या मागे बिलकुल. एवढा मीडिया तुम्ही असतो खूप दाखवलं. कुठल्याही मी परिस्थितीमध्ये. असं म्हणालो, आमची जी विकासाची प्रिंट दाखवली ती त्या दिवशी ती वाहून गेली त्या गडबडीमध्ये, आणि त्याच्यानंतर तुम्ही ती आमची विकासाची प्रिंट जर आणखीन हायलाईट करायला पाहिजे होती तर ती झाली नाही. एवढंच म्हणालो मी. असं म्हणालो नाही, मी टीकाही नाही करते की तुम्ही आम्हाला, असं नाही म्हणालो मी. मी म्हणालो आमच्या विकासाची प्रेम जी आता आरतीताईंनी मला विचारलं, ते आरतीताईच ना, हां, ते विचारलं ते लक्षामध्ये. त्याच्या ब्लूप्रिंटमध्ये 8 वर्ष मेहनत केली हो आम्ही. अख्ख्या देशामध्ये आहे का त्याची कोणी केलेली? 8 वर्षाचा कालावधी कोणाला म्हणतात हो? मेहनत केली ना आम्ही, ठीक आहे. यश नाही आलं पत्रामध्ये, आमची हरकत नाही ना, पण काही यश येणारच नाही असं नाही ना. आलेलं आज नाही तर उद्या येणार नाही असं नाही, येईल. साहेब, गेली इतके वर्ष तुम्ही म्हणजे महापालिकेमध्ये शिवसेनेचे विरोधी पक्ष म्हणून काम करते तुमचे नगरसेवक, आणि तुम्ही नेहमी शिवसेनेच्या प्रत्येक निर्णयाविरुद्ध वगैरे तुम्ही तुमचे नगरसेवक जे आहेत देशपांडे वगैरे त्यांनी सर्वांनी आवाज उठवलेला आहे. तर एवढं सर्व होऊन सुद्धा तुम्हाला आता कसं काय वाटतं की तुम्ही म्हणजे शिवसेनेशी युती कराल आणि मग मराठी माणसाचा विकास होईल किंवा मुंबईचा विकास होईल, असं कसं काय वाटतं तुम्हाला? पहिली गोष्ट लक्षात घ्या, लोकांनी आम्हाला मागच्या निवडणुकीत जी मतदान केलं ते सत्ताधारी म्हणून आम्हाला मतदान झालंच नाही.
विरोधी पक्षातल्या भूमिकेमध्ये मतदान आम्हाला झालं. आमचे 28 नगरसेवक आले. आमची भूमिका विरोधी पक्षाची होती. आमचं काम होतं ज्या ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्ष चुकतो त्या त्या ठिकाणी त्याच्यावर अंकुश ठेवणं हे विरोधी पक्षाचं काम होतं. आणि तशा प्रकारचा अंकुश ठेवण्याचा प्रयत्न आमच्या लोकांनी त्या ठिकाणी इतरांपेक्षा नक्की उत्तम केलेला आहे, हे तुम्ही कबूल करा. हा लक्षामध्ये हे जरी असलं तरी सुद्धा मला असं म्हणायचं आहे की मी मातोश्रीवरती गेलो, त्या भावनेतून गेलो. त्या भावना घडी बोलून दाखवायची गरज नाही. पण तुम्ही हे विसरलात, माफिया राज जे बोलत होते त्यांच्याबरोबर वाटाघाटी करायला बसवलं. त्याला विचारलं तुम्ही? हा माफिया राजची टीका करणारे त्यांच्यासोबत वाटाघाटी 4-5 दिवस चालले होते ना, त्यांना विचारला प्रश्न. हा अरे मी तर एक सद्भावनेने गेलो मराठी माणसांसाठी, मुंबईसाठी. काय चूक केली मी? अजून तो किरीट सोमय्या बोलतो माफिया राज चालूच आहे. हे भ्रष्टाचार केले, ते भ्रष्टाचार केले. आणि शेलार काय करत होते त्यावेळेला? मग सत्तेत तुम्ही जायचं 25 वर्ष करत काय होते त्यावेळेला? मातोश्रीचं नाव घेता, त्यांना टक्केवारी देता, म्हणतात तुम्ही काय टक्केवारी मोजत होतात काय? आणि तुम्ही मोजून देत होतात? असं नाही होतं. त्याच्यामुळे तुमचा प्रश्न जरी उचित असला तरी आम्हाला दिलेली भूमिका आम्ही प्रामाणिकपणे निभावण्याचा तिथं प्रयत्न केलेला आहे, हा लक्षामध्ये. आणि मला वाटलं म्हणून मी गेलो होतो. माझा एक प्रश्न आहे की जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरू झाली तेव्हा लोकांनी खूप अपेक्षा होत्या राज ठाकरेंकडून. लोकांना त्यांनी तुम्हाला प्रचंड यश मिळवून दिलं. तुम्ही म्हणालात की यश आम्हाला पचवता आलं नाही. तुम्हाला पूर्ण नाशिकची महानगरपालिका तुमच्या हातात होती. तुम्ही जे म्हणालात की आम्ही गेली 8 वर्ष ब्ल्यूप्रिंटवर काम करतोय, ते एक महानगरपालिका, त्या महानगरपालिका आणि नाशिकचा विकास करायला पण कुंभमेळ्याची वाट बघावी लागली. तर आता तुम्ही कुठला अजेंडा घेऊन जनतेसमोर जाणार आहात? कारण विकासाची ब्लूप्रिंट अजूनही जनतेला त्याचा काही रिझल्ट मिळत नाहीये. आपण नाशिकचे आहात का? हा, मग तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा, नाशिकमध्ये राज ठाकरेंनी काम केले नाही का? ऐका मी आता तुम्हाला तुमचं बोलून झालं ना, आता माझं ऐका ना. राज ठाकरेंनी नाशिकमध्ये काम केलेलं नाही का? की मुंबईमध्ये 25 वर्ष ज्यांची सत्ता आहे त्यांनी मुंबईत दाखवण्यासारखं काय केलंय उभं? आणि नाशिकमध्ये राज ठाकरेंनी स्वतःची सत्ता नसताना केवळ 40 नगरसेवक, पूर्ण सत्ता नसताना, कधी राष्ट्रवादीला घे, कधी शिवसेना भाजपला घे, आणि सत्ता तिथे घेऊन कामं केली. स्वतःचे जे काही रिलेशन होते वापरून त्या ठिकाणी CSRचा फंड असो किंवा इतर फंड असो, आलं लक्षामध्ये. महानगरपालिकेवरती कर्ज होतं ते बंद, कर्ज फेडून महानगरपालिका फायद्यात आणली, जकात बंद केली, LBT, या सगळ्या गोष्टी करून अंतर्गत माझं हे का म्हणून मी फायदा आणले. तुमचा प्रश्न मला माहित होता. नाशिकमध्ये काय कामं केलीत जाऊन बघा ना जरा. मग मुंबई महानगरपालिका 37,000 कोटीची, 37,000 कोटीची. मी महापालिकेत होतो ना नगरसेवक. 37,000 कोटीची महापालिका. आपण 35,000 एव्हरेज पकडू ना. 5 वर्षाचे किती झाले? 2.25 लाख कोटी साधारण. आणि 20,000 कोटी दिल्लीवरून JNRUM, 1,95,000 कोटी. अरे विचारा ना, 1,95,000 कोटीच्या मुंबईत काय केलंय? मला दाखवता का मुंबईत काय बघण्यासारखं? गेट ऑफ इंडिया सोडला तर राणीचा बाग, पेंग्विन, काय दाखवणार काय ते तर दाखवा ना मला. 2 लाख कोटी जवळजवळ. आणि आमच्याकडे काय होते? 700-800 कोटीची ती महानगरपालिका, 1,000 कोटीची. काय केलं? दाखवलं करून. आमच्याकडून जे करता येण्यासारखं होतं ते प्रामाणिकपणे करून दाखवलं. मी ह्याच्या वेळेला गेलो होतो. एवढा मोठा गोदावरी नदीला पूर आल्यानंतर महेशजी आणि बंदारजी, मी साहेबांच्या सोबत गेलो होतो. गोदावरी पूर आल्यानंतर परत गेलो. एक रस्त्याला खड्डा नाही. तुमच्या चॅनेलवाल्यांनी सांगितलं, मुंबईवर आम्हाला विचारलं होते खड्डे दाखवा. नाहीत खड्डे तर दाखवणार कुठे? आणि इकडे रोज साला खड्डे खोदतायत, रोज रस्ते खोदतायत. रोज सिमेंटचा रस्ता खोदला का तो केला का डांबराचा आला, डांबराचा केला का खड्ड्याचा आला. रोज वर्षाला खड्ड्याला बजेट आहे. त्यांना प्रश्न आहे, तुम्ही विचारा, त्यांना विचारायला पाहिजे ना. मग त्यांच्याशी युती का करता तुम्ही? त्यांच्याशी युती महाराष्ट्राची अस्मिता, या सगळ्यांच्या पलीकडे महाराष्ट्राची अस्मिता आहे. या सगळ्यांच्या पलीकडे मराठी माणूस आहे. या सगळ्यांच्या पलीकडे मुंबई आहे. तो विचार आहे आमचा. म्हणजे खड्ड्यात मुंबई गेली चालेल? कशी जाईल खड्ड्यामध्ये? मग तुम्ही आता येणार मिनिटापूर्वी जे बोललात ते काय बोललात? सोबत येणार ना, हलवले. हा मग गेले ना, हलवले. पुन्हा पुनरावृत्ती कोण करणार? अंकुश ठेवणारच ना.
जेव्हा आम्ही नाशिक महानगरपालिका किती नगरसेवकांच्या बळावर अंकुश ठेवणार शिवसेना? का नाही ठेवणार? किती नगरसेवकांच्या आता बळावर? युतीचा विषयच नाही ना. नाही ना, आता युतीचा विषयच नाही. त्यांनी आता सांगितलं. असं तर बघितलं, आता त्यांनी करू दाखवावं. युतीचा विषय येत नाही, मला किती पण मी येतील? आशा सोडलेली नाही. मनसेला किती जागा मिळतील मुंबईमध्ये? नाही, तो का आता मी ज्योतिषी नाही ना अजून. काही अंदाज ज्योतिषी नाही. आता कसा अंदाज बांधणार? अजून सीट डिक्लेअर व्हायची आहेत, अजून इतर पक्षांची सीट डिक्लेअर व्हायची आहेत. कुठला उमेदवार कुठला उमेदवार डबल डिजिट गाठाल का? अरे वा, तुम्हाला शंका आहे? हा, मला वाटत नाही. मला वाटत नाही. इंदिरा गांधीने असाच रिपोर्ट दिला होता, सत्ता येणार नाही. म्हणजे सत्ता येईल मनसेची? सत्ता यायचा विषय सोडा हो, पण आम्ही उत्तम प्रकारचं काहीतरी करू, एवढं नक्की सांगतो तुम्हाला. पण दुहेरी आकडा गाठणार का? 100% जाऊ पुढे हो. दुहेरी आकडा काय घेऊन बसला तुम्ही? एवढा कॉन्फिडन्स आहे आम्हाला. आज जरा नेहमीपेक्षा तुम्ही जरा जास्त चिडताय असं नाही, वाटतंय चिडत नाही, बिलकुल नाही. प्रत्येक प्रश्नावर. जिथं मला चिडावंसं वाटतं तिथं मला चिडतोय मी. मला वाटतं की तुम्ही मला जे प्रश्न विचारताय ना, ते 2 लाख कोटी ज्यांनी खर्च केले त्यांना विचारायला पाहिजेत ना हो. पण नांदगावकर साहेब, आणि मला नाशिकच्या प्रतिनिधी आम्ही काम करून केलंय, पण केलं नसतं तर मला प्रश्न आला असता, मान्य आहे मला. पण प्रत्येक वेळेस मनसे असाच युक्तिवाद करताना दिसते की तुमचा काय प्रश्न विचारला तर तुम्ही शिवसेनेकडे बोट दाखवता नाही, शिवसेना किंवा नाही, भाजपकडे मी बोट BJP ला दाखवता सांगितलं. किंवा हरकत नाही, तो माझा प्रश्न नाही. चिडचिड होते ज्या परिस्थितीत मनसे आहे तर होऊ शकते, परंतु पुन्हा एकदा त्याच गोष्टीवर विचारायचं आहे की तुम्ही मातोश्रीहून आल्यानंतर पूर्ण घटनेबद्दल जी पत्रकार परिषद घेतली आणि अगदी डिटेल तुम्ही सगळं सांगितलं. इतके वेळा फोन केला, राजसाहेबांनी पहिला फोन केला आणि किती वाजता गेलात, आता पण तुम्ही डिटेल वर्णन केलं. आणि मागच्या वेळेस जेव्हा असंच घडलं होतं तेव्हा मनसेची भाषा अशी होती की मातोश्रीवरून फोन आला आणि सुरू केलं, म्हणजे तेच. आणि यावेळेस तुम्ही अगदी ठळकपणे जे सांगताय की राजसाहेबांनी फोन केला होता. मग कुठे ना कुठे तुमचा असा प्रयत्न आहे का सांगायचा की मनसे मैत्रीचा हात पुढे करते पण उद्धव ठाकरे विलन आहेत, त्यांना आमची मैत्री स्वीकारायची नाही? नाही नाही, अगदी त्याचा अर्थ नाही, मी बोलत नाही. म्हणजे तुम्ही जे काही घेताय डिटेल तोच प्रश्न विचारायचा आहे. शिवसेनेला विलन ठरवण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? मला काय विलन ठरवायचं कारण आहे हो? कारण तुम्ही दोघे पण मराठी माणसांनाच मत मागणार, मग ते दोघे म्हणणार की मराठी माणसांच्या सोबत इतरही आहेत ना. नाही, ते अगदी लोकं आहेत. मतं देतात, त्यांना जे वाटतं योग्य ते करत असतात, त्याच्यामुळे विलन ठरवण्याचं काही कारणच नाही मला. असं वाटत नाही की तुमची ही सगळी जी सध्या कन्फ्यूज भूमिका आहे की एकीकडे बिलकुल तुम्ही नाही. नाही मला असं म्हणायचं आहे की तुमचा जो मतदार राजा आहे, जे ठराविक मतं तुम्हाला मिळू शकतात, तुम्ही ज्या भागामध्ये काम केलंय, तुम्ही सेनेकडे पण जाणार आणि त्याच्यानंतर टीका पण करणार. तुम्हाला असं वाटत नाही की हे जे कन्फ्युजन आहे त्याच्यामुळे मतदार कन्फ्यूज होईल आणि मत करताना म्हणजे यांना सेनेकडे पण जायचंय आणि आता सेनेकडे नाही जायचं तुम्हाला असं वाटतं त्यांच्या तुम्ही विरोधात जाणार, तर असं वाटत नाही की मतदाराचं कन्फ्युजन येईल तुमच्या बिलकुल नाही. मतदारांनी आपलं मत ठरवलेलं असतं, लक्षात कोणाला मतदान करायचंय त्याचं मत ठरलेलं असतं, त्याच्यामुळे कन्फ्युजन मतदारांमध्ये कधीच होत नसतं. मतदार आमच्यापेक्षा फार हुशार आहे. हां, आता तुम्ही सांगितलं सर की मी काय ज्योतिष नाही, किती जागा येणार आणि किती काय येणार ते बरोबर ना सर? तुम्ही ज्योतिष नाही असं सांगितलं, पण आता मनसेनं इंजिन बदललंय. पूर्वी उजवीकडे गेलं, मग डावीकडे गेलं, पुन्हा हे केलेलं आहे. काय सांगाल मग जर म्हणजे ज्योतिष तर याचा काय संबंध आहे? इंजिन एक मिनिट, इंजिन जर इकडे तिकडे गेले ते पांगलेली मनसे परत इंजिन मध्ये बसेल? नाही नाही, कसं आहे तुम्ही लक्षात घ्या, पूर्वी इंजिन आमचं उजवीकडून डावीकडे जात होतं. बदलण्याच्या काळात ते डावीकडून उजवीकडे गेलं, ते डावीकडून गेलं ते त्याला हात बाहेरच गेलं. मी म्हटलं अरे परत जरा हात आणूया आपण, म्हणून ते आतमध्ये आणले. त्याच्यामुळे कसं आहे, परिस्थिती काय बदलेल काय नाही बदलणार हा भाग वेगळा आहे, पण मेहनत करणं तर माझं काम आहे. ती मेहनत करतोय आम्ही लक्षात, आणि प्रामाणिकपणे मेहनत करायला पाहिजेत. बिना मेहनत काहीच नाही होत लक्षात, आणि त्या मेहनतीच्या बळावरती नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आणि तुमच्यासारख्या ज्या लोकांचा आशीर्वाद आहेच ना आम्हाला. काय तुम्ही चांगलं दाखवा वाईट दाखवा, दाखवताय ना काहीतरी, संपला विषय. हा, मी कुठे नाही म्हणालो. धन्यवाद बहा नांदगावकरजी, आज न्यूजरूम चर्चामध्ये आपण आलात आणि दिलखुलासपणे आपण अगदीच दिलखुलासपणे आज उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्न बरेचसे होते ज्याची काही उत्तरं मिळाली आहेत. मला असं वाटतं काही उत्तरं तुम्ही अनुत्तरितच ठेवली आहेत, काही स्पष्ट न सांगता. ते उद्या, त्यासाठी उद्याची वाट बघावी लागेल जसं तुम्ही म्हणताय. पण जो शब्द आपण बाळासाहेबांना दिला होता दोन्ही भावांना एकत्र आणण्याचा, ते स्वप्न खरं मराठी माणसाचं पण आहे. त्याच्याकरता आम्ही तुम्हाला आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. आणि तुम्ही सांगितलेलं आहे तुम्ही आशावादी आहात. बघूयात आम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळते की नाही, आम्ही वाट बघतो त्याची. आज या चर्चेमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.